बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे या तिन्ही ठाकरेंना एका चित्राच्या माध्यमातून एकत्र आणलंय शैलेश आचरेकर या आर्टिस्टनं। बाळासाहेबांचं आतापर्यंत पाहिलं नसेल असं पेंटिंग या चित्रकारानं काढलंय। बाळासाहेबांच्या टोकदार व्यक्तिमत्वाची कुठल्याही चित्रकाराला भुरळ पडणं स्वाभाविकच। तशीच भुरळ कमर्शियल आर्टिस्ट शैलेश आचरेकरलाही पडली आणि त्याच्या कुंचल्यातून बाळासाहेब साकारले। पण या पेंटिंग मधून एक वेगळीच किमया साकारली आहे। ठाकरेंच्या 3 पिढ्या 3D चित्राच्या माध्यमातून शैलेशनं कॅनव्हासवर साकारल्या। 2-2.5 महिन्यांच्या मेहनतीनंतर हे चित्र प्रत्यक्षात आलंय। सर जे कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टिस्ट झालेल्या शैलेशनं जाहिरात क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चित्रकारिताच जास्त खुणावत होती। अत्यंत दुर्मिळ असलेल्या 3D चित्रकारितेमध्ये कुठल्याही अधिकृत ट्रेनिंग शिवाय त्यानं हे कौशल्य मिळवलंय। पेंटिंगच्या भोवती प्रेक्षक म्हणजे लोकांना एक भोवती फिरून एक रोखून ठेवण्याचं एक वेगळं माध्यम आहे। म्हणजे एक दुसरं पेंटिंग बघितलं समोरून असं नाही आहे, ते भोवती म्हणजे असं लोकांना एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला मी। नॉर्मली मी 3D मध्येच काम करतो शक्यतो, म्हणजे गेले 4-5 वर्ष मी 3D मध्येच आहे। आणि बरेच म्हणजे बाळासाहेबांचं करायचं आहे म्हणजे नॉर्मल एक काही स्पेशल एक स्पेशल व्यक्तिमत्व आहे एक महत्त्वाचं। त्यांचं कसं आहे ते शिवसेनेचे हे असून पण त्यांचे स्वतः ॲज अ आर्टिस्ट आहे होते ते, त्यांनी स्वतः व्यंग्य चित्रकार होते। त्यांचं कसं बरीच आत्तापर्यंत मी चित्र बघितलेली आहेत, त्यांनी बऱ्याच यंग चित्रकारांना बरेच ते प्रेरणा त्यांच्याकडे मिळालेल्या आहेत। तर मला असं वाटतं की त्यांनी एक स्पेशल काय त्यांच्यासाठी करावं, म्हणजे असं नॉर्मल पेंटिंग करण्यापेक्षा एक काय त्यातनं काहीतरी एक म्हणजे बघितल्यावरती त्याचं जे एक बघून माणसाला वाटतं की अरे साहेबांच्याबद्दल एक आज असं एक वेगळं, म्हणून त्या मी खूप प्रयत्न केला आणि गेले 1-2 महिने पेंटिंगच्या मागे मी काम करतोय। जर तुम्ही बघितलं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं जे चित्र आहे त्यामध्ये मला लाईव्हनेस म्हणजे 3D म्हणजे एक जो एक असा इम्पॅक्ट डेप्थ यायला वगैरे त्यांच्या चेहऱ्यावरचे फीचर्स वगैरे त्यावरती काम करायला। नॉर्मली पेंटिंग करणं आणि याचं 3D मध्ये करणं त्यामध्ये कसं असतं की तुम्ही मला तिन्ही अँगलनी विचार करायला लागतो पेंटिंगचा। शिवसेना प्रमुखांच्या 23 जानेवारीच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत शैलेशनं ही कलाकृती साकारली आहे। हे चित्र उद्धवना भेट देण्यात येणार आहे। शैलेशची आतापर्यंत 6 सोलो चित्र प्रदर्शनं झाली आहेत, तर दुबई आणि लंडनमध्येही त्याच्या कलाकृतींना दाद मिळाली आहे। राज 2, तुम मिले या हिंदी सिनेमांमध्ये चित्रकाराची भूमिका साकारताना इम्रान हाशमीनंही शैलेशच्या लाईफस्टाईलचा अभ्यास केला होता। आता शैलेश 3 ठाकरेंचं हे 3D चित्र घेऊन रसिकांसमोर येतोय। दिनेश धोखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।